डियर स्टुडंट्स, आज मॅट्रासिस मधला जो मिसलेनियस एक्सरसाइज 2A मधला जो पार्ट आहे तो आपल्याला डिस्कस करायचा आहे. तर यामध्ये जो 6 नंबर 11 नंबर आणि 12th नंबरचं जे प्रॉब्लेम आहे त्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, अगदी सेम आहे. तीनही प्रॉब्लेम सारखे आहेत. पहा, पहिल्या प्रॉब्लेम मध्ये काय दिलेलं आहे की आपल्याला जो मॅट्रिक्स दिलेला आहे दॅट इज A 1 2 3 4 मीन्स 2x2 मॅट्रिक्स दिलेला आहे आणि यामध्ये इक्वेशन तुम्हाला दिसते आहे दॅट इज Ax इज इक्वल्स टू I. या पद्धतीचं तुम्हाला इक्वेशन दिसते, बरोबर आहे. Ax इज इक्वल्स टू I. आता यामध्ये तुम्हाला जो मॅट्रिक्स दिसतो दॅट इज 1 2 3 4, त्यानंतर x झालेला आहे आणि आयडेंटिटी मॅट्रिक्स दॅट इज 1 0 0 1 आहे, बरोबर आहे. तर या पद्धतीचं तुम्हाला इथे इक्वेशन आलेलं दिसत आहे. त्यानंतर 11th मध्ये सुद्धा तुम्हाला काय दिसत आहे, Ax इज इक्वल्स टू B आणि Ax इज इक्वल्स टू B मध्ये A मॅट्रिक्स इज 4 5 2 1, x हा ज्याच्या तसाच आणि B मॅट्रिक्स तुम्हाला दिसतो आहे दॅट इज 0 1 2 4, बरोबर आहे. या पद्धतीचा आपल्याला सेकंड दिसतो आहे. आणि थर्ड मध्ये परत तुम्हाला Ax इज इक्वल्स टू B या पद्धतीचं म्हणजे 12th नंबरच्या प्रॉब्लेम मध्ये Ax इज इक्वल्स टू B, तर A मॅट्रिक्स तुम्हाला दिसतोय दॅट इज 1 2 3 -1 1 2, त्याच्यानंतर 1 2 4 इनटू x इज इक्वल्स टू इकडे दिसतो आहे 1 2 3, बरोबर आहे. तर आता लक्षात घ्या, या तीनही प्रॉब्लेम मध्ये साम्य दिसते तुम्हाला. इथे Ax इज इक्वल्स टू I, A इज प्री मल्टिपल ऑफ x. A हा x चा तुम्हाला काय दिसतोय, प्री मल्टिपल दिसतो आहे. म्हणजेच याची जर व्हॅल्यू काढायची असेल तर यामध्ये आपल्याला रो ट्रान्सफॉर्मेशन, इथे सुद्धा रो ट्रान्सफॉर्मेशन आणि इथे सुद्धा रो ट्रान्सफॉर्मेशन. जर तुम्हाला याची व्हॅल्यू पाहिजे असेल तर हा जो मॅट्रिक्स तुम्हाला दिसतात या मॅट्रिक्सला आपल्याला आयडेंटिटी मध्ये कन्व्हर्ट करायचं असते. कशामध्ये, आयडेंटिटी मध्ये कन्व्हर्ट करायचं असते. ही गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. अँड देअरफॉर मग यामध्ये 12th नंबरचा प्रॉब्लेम आपण सॉल्व्ह करू आणि 11th आणि 6th नंबरचा प्रॉब्लेम तुम्हाला सॉल्व्ह करायचा आहे. तर लक्षात घ्या, 12th मध्ये वी हॅव तुम्हाला काय दिलेलं आहे, वी हॅव Ax is equals to B, Ax is equals to B अशा पद्धतीने दिलेला आहे. A is a matrix of 1 2 3 1 2 3, त्यानंतर -1 1 आणि 2, त्यानंतर 1 2 4 अशा पद्धतीने into x is equals to B मॅट्रिक्स दिलेला आहे that is 1 2 and 3 अशा पद्धतीने आपल्याला दिलेला आहे. आता एवढं झाल्यानंतर मग आपल्याला आयडेंटिटी मॅट्रिक्स इथे तयार करायचा आहे आणि हा जर प्री मल्टिपल असेल तर आपल्याला इथे रो ट्रान्सफॉर्मेशन यूज करायचं आहे. काय यूज करायचं आहे, रो ट्रान्सफॉर्मेशन. ही गोष्ट लक्षात घ्या, क्लिअर. आणि म्हणून यामध्ये काय केलेलं आहे, रो ट्रान्सफॉर्मेशन मध्ये ब्लॉक डायग्राम तुम्हाला माहिती आहे दॅट इज 1 नंतर इथे असतो 0, त्यानंतर इथे असतो 0, त्यानंतर इथे 1, त्यानंतर इथे 0, त्यानंतर 1 0 0 अँड 0. या पद्धतीने आपण इथे काय करत असतो, ब्लॉक डायग्राम यूज करतो आहे आणि याला आता सिम्प्लिफाय करायचं आहे. तर पहिले हा जो 1 आहे, हा जो 1 आहे ऑलरेडी तिथे आपल्याला 1 पाहिजे आणि इथे आहे म्हणजे त्याला चेंज करण्याची गरज नाही आहे का, नाही. त्यानंतर इथे आपल्याला 0 बनवायचं आहे. In the second row we want here 0. मग यामध्ये मी काय करेल, या दोघांची ऍडिशन. कोणाला चेंज करतो आहे, R2 ला, आणि प्लस काय झालेला आहे R1. R2 प्लस R1 मीन्स व्हॉट, यामध्ये आपण R2 चेंज करतो आहे म्हणजेच 1 2 3, त्यानंतर 1 2 4 आणि चेंज कुणाला करतो आहे, R2 ला. म्हणून R2 मी सुरुवातीला लिहित नाही. इनटू x इज इक्वल्स टू इकडे झालेला आहे 1 आणि 3,
का बरं मी R2 सोडलेला आहे इकडे पण आणि तिकडे पण? कारण मे बी पॉसिबल अशी असते, पॉसिबिलिटी अशी होते की लेफ्ट हँड साइडला तुम्ही चेंज करता परंतु राईट हँड साइडला करत नाही. म्हणून काय केलेलं आहे, ज्याच्यामध्ये आपण चेंज करतो त्याला सोडून द्या. ओके, आता सांगा R2 plus R1 minus 1 plus 1 that becomes 0, 1 plus 2 that is equals to 3 and 2 plus 3 that is equals to 5. त्याच्यानंतर 2 plus 1 that is equals to 3. बरोबर आहे. त्यानंतर इथे आपल्याला 1 च्या जागेवरती 0 पाहिजे, म्हणजे मी कोणाचा यूज करणार, या 1 चा. आणि म्हणून मी इथे काय करतो आहे, बाय R3 चेंजेस R3 minus R1. 1 minus 1 that becomes 0, so R3 minus R1 and therefore what? कोणाला चेंज करतो आहे, R3 ला. म्हणजे 1 2 3 0 3 5 आणि त्यानंतर हा झालेला आहे x. इकडे सुद्धा काय झालेला आहे, दॅट इज 1 3 आणि 3 minus 1 that is equals to 2. बरोबर आहे. आता यामध्ये सुद्धा R3 minus R1, so 1 minus 1 that becomes 0, 2 minus 2 that becomes 0 and 4 minus 3 that is equals to 1. तर यामध्ये या पद्धतीने चेंजेस झालेले आहेत. चेंजेस व्यवस्थित करायचे आहे. मॅक्झिमम चान्सेस चुकण्याचे असतात. ओके, त्याच्यानंतर आपल्याला इथे 1 पाहिजे आहे. इथे जर 1 पाहिजे असेल तर मला याचा यूज करायचा असतो, याचा नाही. कारण याचा जर आपण यूज करायला गेलो तर हा 1 काय करेल, याला बिघडून टाकेल. आणि म्हणून या 3 ला जर 1 बनवायचं असेल तर इथे आपल्याला या 0 चा यूज करावा लागेल and that is not possible. ते पॉसिबल नाही आहे. आहे का, नाही. म्हणून आपण इथे काय करतो आहे, आता समजा 3 minus 2 that is 1 झाला असता, नो डाऊट, परंतु इथे काय झालं असतं, 0 minus 1 that is minus 1 आला असता and that creates a problem. तो काय केला असता, प्रॉब्लेम क्रिएट केला असता. आणि म्हणून मी इथे काय करतो आहे, बाय 1/3 टाइम्स R2. R2 ला मी 1/3 ने डिव्हाइड केले, म्हणजेच 1/3 ने मल्टिप्लाय केलेला आहे. and therefore आता इथे काय होणार, that is 1 2 3, त्यानंतर 0 into 1/3 that is 0, 3 into 1/3 that is 1 and 5 into 1/3 that is 5/3. त्यानंतर 0 0 आणि 1 इंटू झालेला आहे x आणि इकडे सुद्धा काय झालं, 1/3 into 3 that is 1 and here 2. बरोबर. त्यानंतर आपल्याला इथे 0 पाहिजे, इथे 1 पाहिजे, ऑलरेडी आहे. आता इथे आपल्याला काय पाहिजे आहे, दॅट इज 0 पाहिजे. आणि हा 0 कसा भेटेल, कोणाचा यूज करावा लागेल, तर हा जो आपल्याला R3 दिसतो आहे याचाच यूज तुम्ही करायला पाहिजे, वरच्याचा नाही. आणि म्हणून कोणाला चेंज करतो आहे, R2 ला. कशा पद्धतीने, R2 किती आहे, 5/3, R3 किती आहे, 1, म्हणजे 1 ला कशाने मल्टिप्लाय करा, 5/3 ने. सो 5/3 into R3 म्हणजेच 1 2 and 3, 1 2 आणि 3. त्यानंतर हा 0 0 आणि 1, x is equals to 1 आणि 2. आता पहा यामध्ये इथे चेंज करायचं आहे, इथे काहीही फरक पडणार नाही. का बरं फरक पडणार नाही, यस, का बरं फरक पडणार नाही, कारण इथे 0 आहे, इथे 0 आहे, म्हणजेच वरच्यावरती काही फरक पडत नाही. सो 0 आणि 1. त्यानंतर याला आपण 0 बनवण्यासाठी ऍडजस्टमेंट केली आहे. R2 is 5/3 minus 5/3 into 1 that is 0. बरोबर आहे. त्यानंतर R2 is 1 minus 5/3 into 2 म्हणजे 10/3 that is equals to minus 7/3. तर हा झालेला आहे -7/3. काय झालेला आहे, -7/3. क्लियर. आता इथे आपल्याला किती पाहिजे आहे, दॅट इज 0 आणि म्हणून मी या 1 चा यूज करणार. कशामध्ये चेंज करतो आहे, R1 मध्ये. कशा पद्धतीने, -3 टाइम्स R3, कारण 3 आहे आणि या 1 ला जर 3 ने मल्टिप्लाय केलं तर 3 होणार आणि त्या दोघांची काय करू आपण, सबट्रॅक्शन. अँड सो
काय होईल इथे आता याच्यावरती काही फरक पडणार नाही म्हणजेच 1 2 आणि इथे झालेला आहे 0. त्याच्यानंतर 0 1 0 and 0 0 1. त्यानंतर x is equals to r1 is 1 and r3 is 2, so minus 3 into 2 that is 6, 1 minus 6 that is minus 5, then minus 7 by 3 and 2. बरोबर आहे. या पद्धतीने आपण केलेला आहे. आता इथे जो 2 आहे त्या 2 ला आपल्याला 0 बनवायचा आहे and therefore by r1 changes minus 2 times r2. बरोबर आहे. या r1 ला चेंज करायचं आहे याला 2 टाइम्स करून, कारण r1 is 2 आणि 1 ला जर 2 ने मल्टिप्लाय करतो आहे तर दॅट इज 2. So 2 minus 2 that become 0 and therefore 1 0 0 0 1 0 and 0 0 1 into x is equals to काय झालेलं आहे r1 is -5. पहा कॅल्क्युलेशन जे आहे ते व्यवस्थित करायचे कारण मिस्टेक होण्याची जास्त चान्सेस असतात. सो -5 then minus of minus म्हणजे काय झालेलं आहे प्लस and 7 to the 14 by 3 and so 3 is the LCM. Then 3 into 5 that is minus 15 plus 14 म्हणजे minus 1 by 3. काय झालेलं आहे -1 by 3. कोणामध्ये r1 मध्ये चेंज केलेला आहे. ठीक. त्याच्यानंतर इथे किती आहे -7 by 3 and 2. ओके. And now this matrix is an identity matrix. हा जो मॅट्रिक्स तुम्हाला दिसतो याला म्हणतो आहे आयडेंटिटी मॅट्रिक्स. सो I into x is equals to, यामध्ये जर आपण 1/3 कॉमन काढला नाही तर राहू द्या काही हरकत नाही, -1/3 -7/3 and 2. बरोबर. आता x into आयडेंटिटी मॅट्रिक्स लक्षात घ्या. आयडेंटिटी मॅट्रिक्स into any matrix, answer is that matrix, and so the values of x is, x matrix काय झालेला असेल तर -1/3 -7/3 and 2 या पद्धतीचं मॅट्रिक्स झालेला आहे. and this is the answer. हे झालेला आहे आपलं आन्सर. एवढा सिंपल हा प्रॉब्लेम तुम्हाला इथे दिसतो आहे. क्लिअर. काय काय केलेलं आहे ते लक्षात घ्या. ax is equals to b तुम्हाला दिसतो आहे, तर a is pre-multiple of x, so use the row transformation. आणि ज्यावेळेस x ला तो पोस्ट मल्टिपल असेल तर तुम्हाला कॉलम ट्रान्सफॉर्मेशन यूज करायचं आहे. ही गोष्ट मात्र लक्षात ठेवा. आणि रो ट्रान्सफॉर्मेशन करत असताना कशा पद्धतीने केलेला आहे ते पण तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. क्लिअर. तर हा जो प्रॉब्लेम आहे हा 12th नंबरचा प्रॉब्लेम झालेला आहे आणि याच वरती तुम्हाला 11th नंबर आणि 6th नंबरचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा आहे. ओके. आणि त्यानंतर आपण 9 आणि 10th नंबरचा प्रॉब्लेम कंप्लीट करू. बाळांनो एक लक्षात ठेवा, जे लास्ट आन्सर राहते त्या लास्ट आन्सर मध्ये कॉमन काढाच असं काही कंपल्सरी नसते. ठीक आहे. काढला तरी चालतो. म्हणजे आता जे आपण प्रॉब्लेम्स घेतले ना याआधी तर त्यामध्ये आपण कॉमन काढला असता लास्ट मध्ये तरी चालला असता आणि नाही कॉमन काढला तरी चालतो. ठीक आहे. तर जनरली कॉमन काढतात. ठीक. तर आता 9th नंबर प्रॉब्लेम मध्ये काय होत आहे फारच सिंपल आहे. फर्स्ट वी हॅव, आता यामध्ये काय दिलेलं आहे a इज अ मॅट्रिक्स ऑफ 2 3 1 2 and B is a matrix of 1 0 3 1. या पद्धतीने तुम्हाला दिलेला आहे 2 3 1 2 and B is a matrix of 1 0 3 1. आता यामध्ये तुम्हाला सुरुवातीला AB काढायचं आहे. काय काढायचं आहे AB म्हणजेच काय तर नाव AB is equals to A into B means 2 3 1 2 into 1 0 3 1. बरोबर. आणि आता या दोघांचं मल्टिप्लिकेशन करायचंय. मल्टिप्लिकेशन करत असताना म्हटलेलं होतं की पहिल्या मॅट्रिक्सचा फर्स्ट रो, दुसऱ्या मॅट्रिक्सचा पहिला कॉलम आणि दुसरा कॉलम, म्हणजेच
2 into 1 that is 2 plus 3 into 3 that is 9. परत पहिली रो सेकंड कॉलम 2 into 0 that is 0 plus 3 into 1 that is 3. Second row first column 1 into 1 that is 1 plus 2 into 3 that is 6. 1 into 0 that is 0 and 2 ones are 2. बरोबर आहे. तर आता यामध्ये काय झालेलं आहे 2 plus 9 that is 11, त्यानंतर 3, त्यानंतर 7 आणि त्यानंतर 2 and this is AB. हा झालेला आहे AB. हा काय झालेला आहे AB. आता आपल्याला AB इन्व्हर्स पाहिजे. मग AB इन्व्हर्स जर पाहिजे असेल तर तुम्हाला माहित आहे कन्सिडर AB into AB inverse is equals to I. AB into AB inverse is equals to I. असं आपण कन्सिडर करतो. मग AB काय आहे तर दॅट इज 11, 3, 7 and 2 into AB inverse is equals to identity matrix that is 1 0 0 1. या पद्धतीने आपण घेतो. आता मला तुम्ही सांगा इथे जर 1 पाहिजे असेल तर मी कोणाचा यूज करतोय याचा. आता इथे जर 1 पाहिजे असेल तर कशा पद्धतीने करता येईल. 11 - 7 किती होतात दॅट इज 4 होतात. म्हणजेच आता यामध्ये आपल्याला कॅल्क्युलेशन करून ते आन्सर काढावं लागेल. पहा कसं करता येईल आपल्याला. 1 पाहिजे. 1 जर पाहिजे असेल तर दोघांमधला डिफरन्स. आता पहा 11 1 जार 11, 11 2 जार 22, 11 3 जार 33, 11 4 जार 44 मी म्हणतोय. इथे कोण आहे 7, 7 1 जार 7, 7 2 जार 14, 7 3 जार 21. या दोघांमधला डिफरन्स 1 आहे. म्हणजे याचा अर्थ 7 ला 3 ने मल्टिप्लाय केला आहे, 11 ला 2 ने मल्टिप्लाय केला आहे. म्हणजेच बाय R1 चेंजेस R1 ला कशाने मल्टिप्लाय केला आहे 2 ने. म्हणजे 2 टाइम्स R1 मायनस 3 टाइम्स R2. हे कसं केलेलं आहे लक्षात आलंय. ओके. मग आता इथे काय होईल 11 2 जार 22 minus 21 that is 1 and 3 2 जार 6 minus 6 that becomes 0. त्यानंतर इथे 7 आणि 2 into AB inverse is equals to 1 into 2 that is 2, 2 minus 0 minus 2. त्यानंतर 0 minus 3 that is minus 3 and 0 1. बरोबर आहे. आता इथे आपल्याला 0 पाहिजे. 0 जर पाहिजे असेल तर 7 minus 7 करावं लागेल. म्हणजे या 1 ला कितीने मल्टिप्लाय करा 7 ने. सो R2 चेंजेस म्हणजे R2 minus 7 times R1 and so 1 0 7 minus 7 that becomes 0 and 2 minus 0 that is 2 into AB inverse is equals to that is 2 minus 3 0 minus 2 into 7 that is minus 14. बरोबर आहे. 7 2 जार 14. त्यानंतर 1 minus of minus that is plus 7 3 जार 21 1 plus 21 that is 22. बरोबर. आता यामध्ये आपल्याला किती पाहिजे हे 1. या पोझिशन वरती त्याने त्यालाच डिवाइड करायचंय. सो बाय R2 म्हणजेच 1/2 टाइम्स R2 and therefore 1 0 याला 2 ने डिवाइड करा म्हणजे 0 1 into AB inverse is equals to 2 minus 3 आणि याला जर 2 ने डिवाइड केलं तर -7 आणि 11. ओके. and now this is identity matrix that is I into AB inverse is equals to 2 minus 3 minus 7 11 and therefore AB inverse is equals to 2 minus 3 minus 7 11 and this is the answer. हे झालेलं आहे आन्सर. आता एवढं झाल्यानंतर आपल्याला पहिले B इन्व्हर्स काढावा लागेल आणि त्यानंतर A इन्व्हर्स काढायचा आहे. काय काय काढायचं आहे B इन्व्हर्स आणि A इन्व्हर्स. हे तर मिळालेलं आहे. त्याला इक्वेशन नंबर मी फर्स्ट म्हणतो आहे. आता B इन्व्हर्स काढायचं जर असेल तर त्यासाठी आपण काय करू. प्रॉब्लेम इथे करतोय.
कन्सिडर. आता आपल्याला बी इनव्हर्स जर पाहिजे असेल तर मी काय करेन, बी इंटू बी इनव्हर्स इज इक्वल्स टू आय. सो बी मॅट्रिक्स that is 1 0 3 1 into B inverse is equals to 1 0 0 1. हा झाला आयडेंटिटी मॅट्रिक्स. आता मला तुम्ही सांगा इथे 1 आहे, त्यानंतर इथे 0 बनवायचं आहे, म्हणजेच कोणाला चेंज केलेला आहे, R2 ला, -3 टाइम्स R1 and so 1 0 3 minus 3 that become 0 and here 1 बरोबर into B inverse is equals to 1 0 0 minus 3 that is -3 and here 1 बरोबर. आता एवढं झाल्यानंतर हा झालेला आहे आयडेंटिटी मॅट्रिक्स I into B inverse is equals to 1 0 -3 1 and so B inverse is equals to 1 0 -3 1. ओके. आता हा B inverse झाल्यानंतर आपल्याला आता काढायचा आहे A इनव्हर्स. मग A इनव्हर्स साठी आपण परत वन्स अगेन कन्सिडर काय कन्सिडर करायचं आहे, अगेन कन्सिडर A into A inverse is equals to I and now A means what, 2 1 2 3 1 2 into A inverse is equals to 1 0 0 1 या पद्धतीने करतोय. आता इथे जर आपल्याला 1 पाहिजे असेल तर इंटरचेंज करू शकतो आपण. इंटरचेंज जर केला तर काय होणार, किंवा असं करतो आहे R1 ला चेंज करतो आहे R1 minus R2 ने and so 2 minus 1 that is 1 3 minus 2 that is 1 and here 1 2 into A inverse is equals to R1 is 1 minus 0 that is 1 0 minus 1 that is -1 and 0 1 बरोबर आहे. आता एवढं झाल्यानंतर इथे 0 बनवायचं आहे, म्हणजेच बाय कोणाला चेंज करतो आहे R2 minus R1 and therefore 1 1 so 1 minus 1 that becomes 0 2 minus 1 that is 1 into A inverse is equals to 1 minus 1 0 minus 1 that is -1 कारण R2 ला चेंज करतोय 1 minus of -1 that is +1 1 plus 1 means 2 बरोबर आहे. तर हा झालेला आहे. त्यानंतर इथे 0 पाहिजे आहे, म्हणजे कोणाला चेंज करा, R1 ला, R1 minus R2 so R1 minus R2 म्हणजे काय, तर 1 minus 0 that is 1 1 minus 1 that becomes 0 त्यानंतर 0 आणि 1 into A inverse is equals to R1 is 1 1 minus of minus that is +2 त्यानंतर -1 -2 that is -3 -1 and 2 बरोबर. हा काय झालेला आहे आयडेंटिटी मॅट्रिक्स I into A inverse is equals to 2 -3 -1 2. ठीक आहे. आणि एवढं झाल्यानंतर आपल्याला A इनव्हर्स काय भेटलेला आहे ते लक्षात घ्या. A इनव्हर्स इज इक्वल्स टू मिळालेला आहे दॅट इज 2 -3 1 2. ओके. तर हा झालेला आहे A इनव्हर्स. आता B इनव्हर्स into A इनव्हर्स आपल्याला घ्यायचा आहे and now B inverse into A inverse is equals to B inverse is 1 0 -3 1 and into A inverse is 2 -3 -1 2 बरोबर. आता या दोघांचं मल्टिप्लिकेशन 1 2 are 2 आणि 0 म्हणजे 2 झालेला आहे 1 into -3 that is -3 आणि परत काय झालेला आहे 0 -6 -1 that is -7 minus of minus that is 9 plus 2 that is 11 and this is equation number second. आता equation number first आणि second observe करा तुम्हाला काय दिसतंय. Now from first and second we get AB inverse is equals to B inverse into A inverse and this is the answer. This is proof. हे झालेलं आहे आपलं proof. या पद्धतीने हा प्रॉब्लेम तुम्हाला सॉल्व्ह करायचा आहे. व्यवस्थित लिहून काढा. सुरुवातीला आपण इथून अशा पद्धतीने गेलेलो आहे, इकडे आलेलो आहे.
त्याच्यानंतर इथे, त्यानंतर इथून इथे आणि त्याच्यानंतर इथे गेलेलं आहे. ओके, तर या पद्धतीने तुम्हाला हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा आहे. नाव 10th number problem पहा. That is, we have A is a matrix of 4, 5, 2, 1 हा झालेला आहे A मॅट्रिक्स. आणि आता आपल्याला काय करायचं आहे, दे शो दॅट A इनव्हर्स इज इक्वल टू 1/6 into A minus 5. तर आता यामध्ये जर A इनव्हर्स काढायचा असेल तर कन्सिडर A into A inverse is equals to I ही इक्वेशन कन्सिडर करा. मग A काय आहे तर दॅट इज 4, 5, 2, 1 into A inverse आणि आयडेंटिटी आहे 1, 0, 0, 1. बरोबर. आता इथे किती पाहिजे रे, 1 पाहिजे. 1 तसं आपल्याला भेटणार नाही. भेटेल का, नाही भेटणार. मग आता यासाठी आपल्याला काय करायचंय, कॉलम मॅट्रिक्स जर आपण केलं असतं तर सोपी केलं असतं, कारण 5 - 1. आता अशा वेळेस आपलं डिसिजन आहे, मी काय करतो आहे, कॉलम ट्रान्सफॉर्मेशन A इनव्हर्स इंटू A घेतो आहे. काय घेतलेलं आहे, A इनव्हर्स इंटू A. सो A इनव्हर्स इंटू A दॅट इज 4, 5, 2, 1 आणि इज इक्वल्स टू आयडेंटिटी मॅट्रिक्स 1, 0, 0, 1 झालेला आहे. आता मला तुम्ही सांगा, इथे जर 1 पाहिजे असेल तर या दोघांची सबट्रॅक्शन करावं लागेल. म्हणजेच बाय C1 ला मी मायनस केला आहे, प्लस C2 करतोय. म्हणजे C1 जर मायनस झाला तर -4 + 5 दॅट इज इक्वल्स टू 1 अँड देअरफॉर A इनव्हर्स इंटू काय झालेलं आहे, -C1 दॅट इज 4 -C2 + C2 दॅट इज 1 -4 + 5 दॅट इज 1 -2 + 1 दॅट इज -1 आणि हा 5 1. त्याच्यानंतर इकडे काय होणार तर -1, त्यानंतर इथे 0 + 1 दॅट इज 1 अँड 0 1 या पद्धतीने आलेला आहे. आता इथे किती पाहिजे आहे, आपल्याला 0 पाहिजे. मग इथे जर 0 पाहिजे असेल तर मी कोणाचा यूज करणार, या 1 चा. कोणाला चेंज करतो आहे, C2 ला. C2 - 5 टाइम्स C1. C2 - 5 times C1. So A inverse into that is 1 - 1. C2 is 5 - 5 that becomes 0. 1 minus of minus that is +5. 1 + 5 that is equals to 6 is equals to त्यानंतर -1 आणि 1, त्यानंतर 0 + 5 that is equals to 5. कारण हा झालेला आहे 0 आणि मायनस ऑफ मायनस दॅट इज +5. त्यानंतर 1 - 5 दॅट इज -4. 1 - 5 दॅट इज -4. 1 0 -6 -1 6 झालेला आहे. हा झाला A इनव्हर्स. ओ सॉरी, अजून आपल्याला पाहिजे, इथे किती पाहिजे, 1 1 0 1 आणि इथे 0 पाहिजे. 1 या कंडिशन वरती आपण त्याला त्यानेच डिव्हाइड करतो, बरोबर आहे. किंवा याचा जर मी यूज करायला गेला तो हा 1 याला काय करेल, बिघडून टाकेल. आणि म्हणून मी इथे काय केलेलं आहे तर बाय C2 चेंजेस 1/6 टाइम्स C2, म्हणजे C2 ला चेंज करतो 1/6 टाइम. सो A इनव्हर्स इंटू इथे काय होणार 1 - 1. आता या C2 ला आपण 6 ने डिवाइड जर केलं तर 0 आणि 1 इज इक्वल्स टू -1 1. त्यानंतर इथे काय होणार 5/6 आणि इथे -4/6 म्हणजे -2/3. सो -2/3 झालेला आहे. करेक्ट. आता एवढं झाल्यानंतर इथे किती पाहिजे रे आपल्याला, दॅट इज 0. मग 0 जर पाहिजे असेल तर कोणाला चेंज करतो आहे, C1 ला. कशा पद्धतीने, +C2 म्हणजे A इनव्हर्स इंटू C1 + C2 म्हणजे 1 + 0 दॅट इज 1 -1 + 1 दॅट बिकम 0. 0 आणि 1 इज इक्वल्स टू C1 + C2 दॅट इज -1 + 5/6 म्हणजे 6 इज द LCM. -6 + 5 that is -1/6. So -1/6. त्याच्यानंतर C1 is 1. त्याच्यानंतर प्लस इंटू मायनस that is -2/3.
ओके, कारण C1 प्लस C2 आहे अँड दॅट इज इक्वल टू व्हॉट 1 मायनस म्हणजे 3 मायनस 2 अपॉन 3 दॅट इज 1/2. सो 1/2 झालेला आहे. क्लिअर. तर आता यामध्ये आपल्याला काय मिळालेलं आहे मायनस 1/6 1/2 त्यानंतर 5/6 अँड मायनस 2/3 अशा पद्धतीने आपल्याला दिसते. आता हा जो मॅट्रिक्स आहे दॅट इज आयडेंटिटी मॅट्रिक्स अँड सो A इनव्हर्स इनटू I आणि इकडे आपण जर 1/6 कॉमन काढतो म्हटलं तर इथे आलेला आहे -1, इथे आलेला आहे 5, 6 2 जा 12 म्हणजे इथे आलेला आहे 12. पहा 12 ला जर 1/6 ने आता 1/2 ला 1/6 ने डिवाइड केलाय म्हणजे 1/2 into 6 म्हणजे इथे झालेला आहे 3. काय झालेला आहे 3. हे लक्षात आलं. कारण ओरिजिनल टर्मला आपण कॉमन टर्मने डिवाइड करत असतो. त्यानंतर -2/3 into 6/1 असं करतोय कारण डिवाइड करायचं आहे बरोबर. तर इथे 3 2 जा 6 म्हणजे काय झालाय -4. ओके. तर A इनव्हर्स into I म्हणजे A इनव्हर्स इज इक्वल टू 1/6 टाइम्स -1 5 3 -4 and this much is the answer. हे झालेलं आहे आपलं आन्सर. नो आन्सर. याला इक्वेशन नंबर काय देतोय फर्स्ट. आता आपल्याला 1/6 टाइम्स A - 5y पाहिजे. 1/6 into A - 5i. तर लक्षात घ्या 1/6 in curly bracket A matrix is 4 5 2 1 बरोबर आहे. त्यानंतर -5 into आयडेंटिटी मॅट्रिक्स 1 0 0 1 and ब्रॅकेट कंप्लीट. त्याच्यानंतर इथे 1/6 into काय झालेला आहे 1/6 into that is 4 minus 5 कारण 5 1 जा 5 4 minus 5 that is -1 डायरेक्ट करतोय आता. त्याच्यानंतर 5 -5 into 0 that is 0 म्हणजे 5 2 minus 0 that is 2 1 minus 5 that is -4 आणि याला इक्वेशन नंबर देतो आहे. थोडस इथे लक्षात घ्या इथे मिस्टेक आहे. इथे 3 झालेला आहे आणि इथे -4 आहे. याला इक्वेशन नंबर सेकंड कुठेतरी मिस्टेक केलेली आहे. ती मिस्टेक कुठे केलेली आहे ती पाहून घ्या. C1 plus C2 that is 1 minus 2/3 that is equals to 3 minus 2/3 म्हणजेच 1/3. तर लक्षात घ्या मॅट्रिक्स जेवढा सोपी आहे तेवढंच तुम्हाला धोकादायक आहे. C1 plus C2 या दोघांची ऍडिशन जर केली तर इथे 1/3 येतो. मग 1/3 जर आले तर 1/3 ला 6 ने डिवाइड केलं म्हणजे इथे किती आलेलं आहे 2 इथे सुद्धा किती आलेलं आहे 2 आणि मग हे आन्सर काय झालेलं आहे करेक्ट. अँड नाउ फ्रॉम फर्स्ट अँड सेकंड लेफ्ट हँड साइड their right hand sides are equal so left hand side also equal. आणि ते तुम्हाला लिहायचंय काय लिहायचंय फ्रॉम फर्स्ट अँड सेकंड. पहा इथे मिस्टेक झालेली होती. व्यवस्थित लक्ष द्याल कारण कॅल्क्युलेशन मध्ये जर चूक झाली तर माफी नाही. ठीक.